मित्रांनो, कुठल्याही बँकेच्या ब्रँचचा IFSC कोड कसा बघायचा या संदर्भातला हा व्हिडिओ. त्यासाठी आपल्याला Google Chrome या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यातील सर्च बॉक्समध्ये आपल्याला IFSC MICR हे टाईप करून घ्यावं लागेल आणि इंटर प्रेस करावं लागेल. इंटर प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये IFSC MICR हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. IFSC कोडेड यामध्ये आपल्याला नेम ऑफ बँक दिसतंय. यामधून तुम्हाला ज्या बँकेचा IFSC कोड पाहिजे आहे ती बँक इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला सिलेक्ट बँक या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या बँकेचा IFSC कोड पाहिजे आहे ती बँक या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मला स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा IFSC कोड पाहिजे असल्यामुळे मी स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सर्च करत आहे आणि त्यावरती क्लिक करत आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ब्रँच नेममध्ये तुम्हाला ज्या ब्रँचचा IFSC कोड पाहिजे ती ब्रँच इथे टाकून घ्यायची आहे. मला राळेगाव ब्रँचचा IFSC कोड पाहिजे असल्यामुळे मी राळेगाव हे टाईप करून घेत आहे. मित्रांनो, राळेगाव ही ब्रँच टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला गेट बँक डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ब्रँचचा IFSC कोड शो होतील. अशा पद्धतीने मित्रांनो, मी राळेगाव ब्रँचचा IFSC कोड शोधून दाखवला आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.